काही आहे ते वस्तुस्थिती आलीच पाहिजे। पण मला त्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धर्मांतर झालं की नाही की झालं आहे याबद्दल माझ्याकडे अजूनही पूर्ण माहिती नाही। पण सर याचा अर्थ तुम्हाला नेमकं कोणता इशारा काय? मी सांगितलं मला माहितीच नाही, धर्मांतर झाल्याचं नावही पण माझ्याकडे नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक अभ्यास न करता बोलणं हे उचित होत नाही। सर एक अहवाल आला आहे, महायुतीचं सरकार सर्वात भ्रष्टाचारी देशात पहिल्या क्रमांकावर आलंय असा अहवाल आलाय आणि अत्याचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलाय। महाराष्ट्र तर उद्ध्वस्तच झालं आहे। कर्जबाजारी महाराष्ट्र, बेरोजगारामध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पुढे जाणारा महाराष्ट्र, लहान बालिकेवर अत्याचार होण्यामध्ये आघाडीवर असलेला महाराष्ट्र, कायदा सुव्यवस्थेच्या धिंडवडी निघालेला महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये आता कोणीही सुरक्षित नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात का निर्माण झाली याचं चिंतन आता राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे। हे संपूर्ण अहवाल जे येत आहेत त्यावर काहीच गंभीर्याने कोणी भारत देशच आता कुठल्या स्थानावर गेला आहे अनेक गोष्टीमध्ये, भारताची ख्याती काय आहे ते कुठेच येत नाही दुर्दैवानं, त्यावर आता आम्हाला काही बोलूनही उपयोग नाही। सर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यांनी ट्विटमध्ये 2 फोटो ट्विट केले।